नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.3 यातील थर्ड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। पहा, थर्ड क्वेश्चनमध्ये 10 सब क्वेश्चन्स आहेत, एक एक करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत। क्वेश्चन आपण व्हाईट पेजेसवर लिहून घेतलेला आहे। थर्ड क्वेश्चन, फाइंड dy बाय dx। येथे आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। √x + √y = √a। तर dy बाय dx ची व्हॅल्यू काय असेल? पहा, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये येथे y आहे, त्यामुळे आपल्याला दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करायची गरज नाही आहे। आपण आतापर्यंत लेट y = याप्रमाणे कन्सिडर केलेला आहे, परंतु आता येथे दिलेल्या प्रॉब्लेममध्येच y असल्यामुळे आपण आता y म्हणून हा दिलेला प्रॉब्लेम कन्सिडर करणार नाही। डायरेक्ट आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत। सोल्यूशन, याचं सोल्यूशन कसं लिहिणार आपण? सोल्यूशन आपल्याला दिलेला आहे √x + √y = √a। म्हणजे एक कॉन्स्टंट आहे, x आणि y हे व्हेरिएबल आहेत। आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यासाठी आपण डिफरन्शिएशन करू। डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू। देअरफॉर विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे ddx ऑफ √x प्लस प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू। ddx ऑफ √y = डेरिव्हेटिव्ह ऑफ √a। देअरफॉर पहा, याची डेरिव्हेटिव्ह √x ची डेरिव्हेटिव्ह 1/2 √x हे आपल्याला माहिती आहे, प्लस त्याप्रमाणे 1/2 √y होणार आहे। ज्याप्रमाणे √x ची डेरिव्हेटिव्ह आपण काढली त्याप्रमाणे √y ची, परंतु y ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावी लागेल। y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय येईल? dy बाय dx। पहा, √y ची डेरिव्हेटिव्ह घेतली, परंतु y ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावी लागेल। ज्याप्रमाणे log y ची आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे, त्याप्रमाणे येथे पण आपल्याला dy बाय dx ने मल्टिप्लाय करायचं आहे। हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे। आपल्याला काय पाहिजे? dy बाय dx। फक्त ही टर्म या साईडला राहू द्यायची, बाकी टर्म या साईडला पास करू आपण। 1/2 √y * dy बाय dx, ही टर्म या साईडला राहू देऊ आपण, = ही एवढी टर्म येथे प्लसमध्ये आहे, इकडे मायनसमध्ये येईल, -1/2 √x। फक्त dy बाय dx पाहिजे आपल्याला, त्यामुळे एवढी टर्म या साईडला पास करू आपण। हे डिनोमिनेटरमध्ये आहेत, इकडे न्यूमिनेटरमध्ये जातील। हे -1/2 √x येथे डिनोमिनेटरमध्ये आहेत, 2 √y इकडे न्यूमिनेटरमध्ये येतील, बरोबर आहे, 2 √y। पहा, आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल। देअरफॉर dy बाय dx = हे मायनस साईन ॲज इट इज, म्हणजे रूटमध्ये y आणि रूटमध्ये x, दोघांना आपण एकाच स्क्वेअर रूट साईनमध्ये लिहू शकतो। मायनस रूटमध्ये y/x याप्रमाणे dy बाय dx ची व्हॅल्यू ही आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन, सोल्यूशन आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। येथे y असल्यामुळे दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करायची गरज नाही, कारण प्रॉब्लेममध्येच y आहे, = a √a हे आपल्याला दिलेलं आहे। पहा, याला थोडं सिंपल करू आपण। x ला पॉवर किती होईल टोटल? हा x चा पॉवर 1 आहे, हा x चा पॉवर स्क्वेअर रूट म्हणजे हाफ पॉवर आहे। हा पॉवर किती आहे? 1, आणि हा पॉवर स्क्वेअर रूट म्हणजे हाफ आहे। पॉवरची ॲडिशन होईल, कारण बेस सेम येत आहे। 1 + हाफ म्हणजे काय होतील? 3/2। 1 + हाफ म्हणजे दीड म्हणजे 3 चे हाफ, याप्रमाणे म्हणजे x चा पॉवर किती आहे? 3/2। x चा पॉवर 3/2, त्याप्रमाणे y चा पण पॉवर 3/2 होईल, = a ला पण पॉवर 3/2 होणार आहे। किती सिंपल झालेलं आहे। आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण। डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर प्रत्येक टर्मची डेरिव्हेटिव्ह घेणार आपण। ddx ऑफ x त्याचा पॉवर 3/2 प्लस प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह अप्लाय होईल दोन्ही साईडला, =
ddx ऑफ एचा पॉवर 3/2. देअरफोर पहा ही डेरिव्हेटिव्ह कशी घेतो आपण, एक्स त्याचा पॉवर सपोज एन आहे तर हा पॉवर समोर येईल, एक्स रेस टू एन हा फॉर्म्युला पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल. एक्सचा 3/2 पॉवर आहे तो -1 होईल. बरोबर आहे. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. याची डेरिव्हेटिव्ह त्याच प्रोसेसने पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल. 3/2 यातून -1 होईल. परंतु वायची डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येते म्हणून आपण येथे लिहित नाही, परंतु वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx. पुन्हा आपल्याला dy/dxने मल्टिप्लाय करायचं आहे. हीच व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे. हा कॉन्स्टंट आहे, ए म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. पहा हे 3/2 -1 काय होईल, 3/2 -1 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 - 2/2 म्हणजे 1/2. पहा 1/2 म्हणजे काय, स्क्वेअर रूट. पॉवर 1/2 म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकतो आपण. पॉवर 1/2 येतो याचा 1/2 किंवा असं लिहू आपण, हे 3/2 वायचा पॉवर 1/2 होईल. हे इंटू dy/dx इक्वल टू 0. यालाच असं लिहिता येईल, पॉवर हाफ आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो. याचाच अर्थ असा होतो की एक्सला पॉवर हाफ आहे, स्क्वेअर रूट आहे म्हणजे 3/2 वायला पॉवर हाफ म्हणजे वाय स्क्वेअर रूटमध्ये इंटू dy/dx इक्वल टू 0. आपल्याला फक्त ही व्हॅल्यू पाहिजे, ही टर्म त्या साईडला पास करू आपण. 3/2 एवढी एकच टर्म आहे, येथे राहू देऊ आपण. नंतर हे पण तिकडे पास करू आपण. फक्त आपल्याला dy/dxची व्हॅल्यू काढायची आहे. पहा एवढी टर्म प्लसमध्ये आहे, इकडे ॲज इट इज मायनसमध्ये येईल याप्रमाणे. देअरफोर आता dy/dx ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. हे -3/2√x ॲज इट इज. पहा हे 3/2 इकडे 2/3 होईल. बरोबर आहे. आणि हे न्युमिरेटरमध्ये आहेत √y म्हणजे इकडे डिनोमिनेटरमध्ये येतील √y याप्रमाणे. हा 2 कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल होईल, हा 3 कॅन्सल होईल, हा 3 कॅन्सल होईल. इक्वल टू हे मायनस न्युमिरेटरमध्ये √x आणि डिनोमिनेटरमध्ये √y. पहा दोन्ही टर्म रूटमध्ये असल्यामुळे एकाच स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकतो आपण, x/y. ही येईल dy/dxची व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन सोल्युशन. दिलेला प्रॉब्लेम लिहून घेऊ. x प्लस रूटमध्ये xy प्लस y इक्वल टू 1. पहा इथे आपल्याला प्रोडक्ट रूल अप्लाय करून ही डेरिव्हेटिव्ह काढता येईल. बरोबर आहे. त्यासाठी आपण काय करू, दोन्ही पण टर्म स्क्वेअर रूटमध्ये असल्यामुळे आपण सेपरेट करू. म्हणजे याप्रमाणे लिहिता येईल √x इंटू √y याप्रमाणे आणि प्लस y इक्वल टू 1. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. असं का केलं आपण, कारण इथे आपल्याला प्रोडक्ट रूल अप्लाय करता येईल. दोन टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये केलेले आहेत. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. पहा एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येणार आहे. प्लस आता इथे फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह म्हणजे ddx ऑफ √y प्लस सेकंड टर्म ॲज इट इज. पहा ही डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत आपण आता. फर्स्ट टर्म ॲज इट इज, येथे यू व्ही रूल प्रोडक्ट रूल. फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड टर्म ॲज इट इज आणि फर्स्टची डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट टर्मची डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे. आणि हा प्लस वायची डेरिव्हेटिव्ह dy/dx. पहा एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येईल, ddx ऑफ x. याची डेरिव्हेटिव्ह 1 येत आहे कारण हे कॅन्सल होईल dx/dx. बरोबर आहे. परंतु ddx ऑफ y असेल तर हे कॅन्सल होणार नाही, dx/dx कॅन्सल होईल. म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 आहे, परंतु वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx आहे. हे लक्षात राहू द्या. हा कॉन्स्टंट आहे, याची डेरिव्हेटिव्ह 0. देअरफोर 1 प्लस हे √x प्लस असल्यामुळे ब्रॅकेट काढून घेऊ आपण. √yची डेरिव्हेटिव्ह
पहा रूट एक्सची काय आहे 1/2 रूट एक्स, त्याप्रमाणे रूट वायची 1/2 रूट वाय, परंतु इंटू dy बाय dx, वायची असल्यामुळे dy बाय dxने मल्टिप्लाय करणार. हे रूट वाय ॲज इट इज आणि रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स प्लस dy बाय dx इक्वल टू 0. पहा या टर्ममध्ये dy बाय dx नाही आहे आणि येथे पण नाही आहे. या दोन टर्म आपण या साईडला पास करू. जेथे dy बाय dx आहे त्या टर्म आपण लेफ्ट साईडला राहू देऊ. हे रूट एक्स अपॉन 2 रूट वाय इंटू dy बाय dx, येथे dy बाय dx आहे या टर्ममध्ये आणि प्लस हे dy बाय dx इक्वल टू ही टर्म त्या साईडला पास करू मायनस रूट वाय अपॉन 2 रूट एक्स, कारण इकडे प्लसमध्ये आहे तिकडे ॲज इट इज मायनसमध्ये जाईल. हा +1 या साईडला -1 होईल. बरोबर आहे. आता येथे आपण dy बाय dx कॉमन काढू. दोन टर्म आहेत, प्लस साईन आहे, dy बाय dx आपण कॉमन काढू. dy बाय dx जर कॉमन काढला आपण तर येथे काय राहील रूट एक्स अपॉन 2 रूट वाय. हे कॅन्सल होईल कॉमन काढल्यामुळे, हे कॅन्सल होईल कॉमन काढल्यामुळे +1 येईल येथे. बरोबर आहे. इक्वल टू पहा इथे मायनस कॉमन काढता येईल, मायनस साईन कॉमन काढला तर हे रूट वाय होईल अपॉन 2 रूट एक्स, मायनस कॉमन काढल्यामुळे +1 होईल. पहा इथे आपण काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. dy बाय dx येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन रूट एक्स प्लस 2 रूट वाय अपॉन 2 रूट वाय इक्वल टू येथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा मायनस साईन ॲज इट इज, मायनस साईन ॲज इट इज रूट वाय प्लस 2 रूट एक्स, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन अपॉन 2 रूट एक्स याप्रमाणे. देअरफॉर dy बाय dx ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. हा ब्रॅकेट इकडे पास करू आपण इक्वल टू हे मायनस साईन रूट वाय प्लस 2 रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स आणि हा ब्रॅकेट इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल, परंतु डिनोमिनेटर आता न्यूमिनेटर होईल. ही टर्म वर जाईल आणि ही टर्म खाली येईल. बरोबर आहे. रूट एक्स प्लस 2 रूट वाय याप्रमाणे इक्वल टू पहा दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे इथे हे 2 आणि हे 2 आपण कॅन्सल करू शकतो. हे 2 कॅन्सल होतील. हे मायनस साईन ॲज इट इज. बरोबर आहे. वरचा मल्टिप्लिकेशन खालचा मल्टिप्लिकेशन. हे रूट वाय राहत आहेत आणि हे राहत आहे रूट वाय प्लस 2 रूट एक्स. हे मायनस साईन ॲज इट इज रूट वाय आणि या दोन टर्म राहणार आहेत. येथे पण हे रूट एक्स राहील आणि या दोन टर्म राहणार आहेत रूट एक्स प्लस 2 रूट वाय. ही आली dy बाय dxची व्हॅल्यू. देअरफॉर dy बाय dx. देअरफॉर पहा टेक्स्टबुकमध्ये याप्रमाणे आन्सर आहे. थोडी अरेंजमेंट केलेली आहे. हे मायनस रूट वाय ॲज इट इज, ही टर्म आधी आहे 2 रूट एक्स आणि प्लस रूट वाय आहे अपॉन हे रूट एक्स, ही टर्म आधी आहे वाय. पहा टेक्स्टबुकप्रमाणे हे आन्सर आहे. हे म्हणजेच हे. याप्रमाणे dy बाय dxची आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 4 सोल्युशन. दिलेला प्रॉब्लेम आधी लिहून घेऊ आपण. दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करायची गरज नाही आहे आपल्याला, कारण दिलेल्या प्रॉब्लेममध्ये y आहे, त्यामुळे y म्हणून कन्सिडर करायची गरज नाही आहे. ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. प्लसने टर्म सेपरेट असल्यामुळे प्रत्येकाची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. येथे आपण यू व्ही रूल अप्लाय करणार, प्रोडक्ट रूल, आणि येथे पण यू व्ही रूल अप्लाय करणार. देअरफॉर पहा एक्स क्यूब आहे तो पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल. एक्स क्यूबचे डेरिव्हेटिव्ह 3x² प्लस येथे यू व्ही रूल फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंडचे डेरिव्हेटिव्ह वायचे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. बरोबर आहे. प्लस करणार आपण सेकंड टर्म ॲज इट इज, फर्स्ट टर्मचे डेरिव्हेटिव्ह
एक्स स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह 2x पहा डायरेक्ट लिहित आहे प्लस इथे यू ही रूल फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंडचे डेरिव्हेटिव्ह वाय स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह 2y परंतु dy/dxने मल्टिप्लाय करावं लागेल आणि प्लस सेकंड टर्म ॲज इट इज वाय स्क्वेअर आणि फर्स्ट टर्मचे डेरिव्हेटिव्ह एक्सचे डेरिव्हेटिव्ह 1 × 1 आणि प्लस वाय क्यूबचे डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर पॉवर समोर येईल पॉवर 1ने कमी होईल परंतु मल्टिप्लाय करावं लागेल dy/dxने इंटू dy/dx इक्वल टू काय येईल हा कॉन्स्टंट आहे याचे डेरिव्हेटिव्ह 0 कोणताही कॉन्स्टंट असेल त्याचे डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे याप्रमाणे पहा देअरफॉर येथे dy/dx आहे येथे dy/dx आहे येथे dy/dx आहे ते आपल्याला कॉमन काढता येईल पहा आधी व्यवस्थित लिहून घेऊ आपण हे 3x स्क्वेअर आहेत प्लस x स्क्वेअर dy/dx प्लस y इंटू 2x म्हणजे 2xy असं लिहू आपण प्लस 2xy इंटू dy/dx y स्क्वेअर इंटू 1 म्हणजे y स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर dy/dx 3y स्क्वेअर dy/dx इक्वल टू 0 पहा स्पेस कमी आहे समजून घ्या इक्वल टू 0 देअरफॉर पहा इथे dy/dx आहे येथे आहे आणि येथे आहे या तीन टर्ममध्ये आपण dy/dx कॉमन काढू आणि उरलेल्या टर्म जेथे dy/dx नाही त्या टर्म आपण राईट साईडला पास करू dy/dx कॉमन काढू आपण येथे x स्क्वेअर राहील येथे 2xy राहतील 2xy आणि येथे 3y स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू येथे dy/dx नाही ही टर्म या साईडला मायनसमध्ये जाईल 3x स्क्वेअर ही टर्म मायनस होईल मायनस 2xy आणि ही टर्म मायनस होईल मायनस y स्क्वेअर याप्रमाणे देअरफॉर dy/dx पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये आहे dy/dxला आपल्याला फक्त dy/dx व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे या साईडला आपण dy/dx राहू देऊ आणि हा ब्रॅकेट या साईडला पास करू पहा इकडे मायनस कॉमन काढता येईल मायनस जर कॉमन काढला आपण तर 3x स्क्वेअर होतील प्रत्येकाचा साईन चेंज होईल प्लस 2xy प्लस y स्क्वेअर आणि आपण हा ब्रॅकेट इकडे न्यूमरेटरमध्ये आहे इकडे डिनोमिनेटरमध्ये येईल x स्क्वेअर प्लस 2xy आणि प्लस 3y स्क्वेअर ही येणार आहे dy/dxची व्हॅल्यू क्वेश्चन नंबर 5 सोल्युशन मायनस tan इनवर्स x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर हा जो कॉट इनवर्स आहे या साईडला पास करू आपण म्हणजे मायनसमध्ये येईल कॉट इनवर्स x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0 हे इकडे आणल्यामुळे इथे 0 राहील देअरफॉर x स्क्वेअर y स्क्वेअर पहा दोन टर्ममध्ये मायनस साईन कॉमन काढू मायनस कॉमन काढल्यामुळे येथे टॅन इनवर्स x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि येथे प्लस होईल कॉट इनवर्स x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0 पहा हा एक फॉर्म्युला आहे साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स या जर व्हॅल्यू इक्वल असतील सपोज येथे x आणि येथे x आणि दोघांचे ॲडिशन असेल साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x ही व्हॅल्यू π/2 असते त्याप्रमाणे टॅन इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x ही पण व्हॅल्यू π/2 असते आणि सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x इक्वल टू π/2 ही पण व्हॅल्यू π/2 असते येथे टॅन इनवर्स येथे जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू येथे पाहिजे पहा येथे जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू येथे आहे म्हणजे टॅन इनवर्स x ऐवजी एवढी व्हॅल्यू आहे तर हा फॉर्म्युला येथे आपण अप्लाय करू शकतो या दोघांची ॲडिशन ती व्हॅल्यू किती आहे π/2 देअरफॉर x स्क्वेअर y स्क्वेअर मायनस ही व्हॅल्यू म्हणजे काय π/2 इक्वल टू 0
आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण या दोन टर्म आता कॅन्सल झालेल्या आहेत, बरोबर आहे. हा कॉन्स्टंट आलेला आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, येथे यू ही रूल अप्लाय होईल. देअरफॉर फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह 2y परंतु yची dy/dx प्लस सेकंड टर्म ॲज इट इज y² आणि फर्स्ट टर्मची डेरिव्हेटिव्ह 2x. येथे डॉट आहे म्हणजे इंटू आहे, मल्टिप्लिकेशन आहे. हा कॉन्स्टंट आहे, याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि 0ची डेरिव्हेटिव्ह 0. आपल्याला dy/dxची व्हॅल्यू काढायची आहे. ही टर्म या साईडला रो देऊ 2x² इंटू dy/dx, 2x² इंटू dy/dx इक्वल टू, ही टर्म या साईडला मायनसमध्ये जाईल, -2xy², बरोबर आहे. ही टर्म या साईडला मायनसमध्ये जाईल. देअरफॉर या साईडला 2 आहेत, या साईडला 2 आहेत, कॅन्सल होईल. येथे x आहे तर येथे स्क्वेअर कॅन्सल होईल. येथे y आहे तर येथे स्क्वेअर कॅन्सल होईल. म्हणजे इकडे काय राहील, x राहील, बरोबर आहे, dy/dx. आणि इकडे -y राहणार आहे. देअरफॉर dy/dx ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल -y, हा x इकडे डिव्हिजनमध्ये येईल. याप्रमाणे सोल्युशन येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. येथे आपण यू ही रूल अप्लाय करू. सोल्युशन x e⁻y आहे प्लस y e⁻x आहे इक्वल टू 1. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट इथे यू ही रूल अप्लाय होईल आणि येथे यू ही रूल अप्लाय होईल, प्रोडक्ट रूल. देअरफॉर इथे डायरेक्ट लिहितो मी x ॲज इट इज, फर्स्ट फंक्शन, सेकंडची डेरिव्हेटिव्ह, सेकंड फंक्शन आहे e⁻y, त्याची डेरिव्हेटिव्ह e⁻y परंतु yची ह्या पॉवरची पण घ्यावी लागेल dy/dx प्लस सेकंड टर्म ॲज इट इज म्हणजे e⁻y ॲज इट इज आणि फर्स्टची डेरिव्हेटिव्ह xची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह e⁻x प्लस सेकंड टर्म ॲज इट इज आणि फर्स्टची डेरिव्हेटिव्ह वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इक्वल टू, हा कॉन्स्टंट आहे, याची डेरिव्हेटिव्ह 0. पण यू ही रूल अप्लाय केला याप्रमाणे, यू ही रूल अप्लाय केला याप्रमाणे आणि कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0. देअरफॉर इथे dy/dx आहे, येथे पण dy/dx आहे. या दोन टर्ममध्ये आपण dy/dx कॉमन काढू आणि या टर्म या साईडला पास करू. dy/dx कॉमन काढणार, dy/dx, तर येथे काय राहील x e⁻y, बरोबर आहे. आणि येथे आपण dy/dx कॉमन काढल्यामुळे येथे प्लस e⁻x प्लस e⁻x इक्वल टू e⁻y इंटू 1 म्हणजे e⁻y. ही टर्म या साईडला मायनसमध्ये येईल e⁻y आणि ही पण टर्म मायनसमध्ये येईल -y इंटू e⁻x. या टर्म इकडे पास केल्यामुळे येथील 0 आता कॅन्सल झालेला आहे. आपल्याला फक्त dy/dx पाहिजे. dy/dx इक्वल टू, येथे मायनस साईन कॉमन काढू. या दोन टर्ममध्ये मायनस साईन कॉमन काढू. मायनस साईन कॉमन काढला आपण तर e⁻y आणि येथे प्लस y इंटू e⁻x याप्रमाणे. आणि ही टर्म या साईडला डिव्हिजनमध्ये येईल, बरोबर आहे. येथे e⁻x आणि प्लस x, ही टर्म आधी लिहित आहे, ही नंतर e⁻y. याप्रमाणे dy/dx ची व्हॅल्यू मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 7th सब क्वेश्चन. सोल्युशन e ला पॉवर x प्लस y आहे इक्वल टू कॉस ऑफ x मायनस y. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट ईचा पॉवर x. तर आपण डेरिव्हेटिव्ह काय लिहितो, ईचा पॉवर x
परंतु पॉवरची पुन्हा घ्यावी लागेल, म्हणजे इंटू डी डी एक्स ऑफ पॉवर किती आहे एक्स प्लस वाय. ईचा पॉवर एक्स प्लस वाय, येथे एक्स प्लस वाय येणार आहे. सपोज ईचा पॉवर 5x असेल तर आपण काय करतो, याची डेरिव्हेटिव्ह ईचा पॉवर 5x बरोबर आहे. पुन्हा पॉवरचे घेतो आपण 5xची डेरिव्हेटिव्ह 5 याप्रमाणे. तर ईचा पॉवर एक्स प्लस वाय ॲज इट इज आणि पुन्हा या पॉवरची डेरिव्हेटिव्ह इक्वल टू कॉसची डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो मायनस साईन. कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन. पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, म्हणजे इंटू मल्टिप्लाय करणार आपण डी डी एक्स ऑफ एक्स मायनस वाय. ही पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावी लागेल बरोबर आहे. आता ही डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत आणि ही पण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत आपण. ईचा पॉवर एक्स प्लस वाय इंटू एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 आणि प्लस वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स. एक्स प्लस वायची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस हे साईन ऑफ एक्स मायनस वाय आणि ही डेरिव्हेटिव्ह 1 मायनस डी वाय बाय डी एक्स. एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 आणि वायची मायनस हे मायनस साईन ॲज इट इज वायची डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. ई रेस टू पॉवर एक्स प्लस वाय याने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट, म्हणजे 1ला मल्टिप्लाय केल्यामुळे ईचा पॉवर एक्स प्लस वाय हे प्लस साईन आणि ईचा पॉवर एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. या टर्मने आपण हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केलेला आहे बरोबर आहे. इक्वल टू त्याप्रमाणे हे पण मल्टिप्लाय करू आपण, कारण हा डी वाय बाय डी एक्स आपल्याला सेपरेट करायचा आहे, येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून आपण मल्टिप्लाय करू. या टर्मने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण. हे मायनस साईन एक्स मायनस वाय 1ला मल्टिप्लाय केल्यामुळे हेच येणार आहे, परंतु हे मायनस प्लस होईल. साईनचा अँगल आहे एक्स मायनस वाय आणि इंटू डी वाय बाय डी एक्स. देअरफॉर येथे डी वाय बाय डी एक्स आहे, येथे आहे. ही टर्म आपण या साईडला पास करू आणि ही टर्म या साईडला पास करू. डी वाय बाय डी एक्सच्या टर्म लेफ्ट साईडला घेऊ आपण. ईचा पॉवर एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. ही टर्म आणि ही टर्म या साईडला आणू, म्हणजे मायनसमध्ये येणार आहे. साईन एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स बरोबर आहे. इक्वल टू या साईडला हे मायनस साईन आहेत एक्स मायनस वाय आणि ही पण टर्म मायनसमध्ये येईल ईचा पॉवर एक्स प्लस वाय. देअरफॉर आता या दोन टर्ममध्ये आपण डी वाय बाय डी एक्स कॉमन काढू. डी वाय बाय डी एक्स कॉमन काढणार. डी वाय बाय डी एक्स कॉमन काढला तर येथे काय राहील, ईचा पॉवर एक्स प्लस वाय हे मायनस साईन आणि एक्स मायनस वाय इक्वल टू येथे मायनस साईन कॉमन काढू. मायनस साईन कॉमन काढल्यामुळे हे साईन ऑफ एक्स मायनस वाय होईल आणि हे प्लस होईल ईचा पॉवर एक्स प्लस वाय. मायनस साईन आपण कॉमन काढला बरोबर आहे. याप्रमाणे आता आपल्याला डी वाय बाय डी एक्स पाहिजे, ही व्हॅल्यू या साईडला पास करू. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हे मायनस साईन ब्रॅकेटमध्ये साईन ऑफ एक्स मायनस वाय प्लस ईचा पॉवर एक्स प्लस वाय अपॉन हा ब्रॅकेट डिनोमिनेटरमध्ये येईल ईचा पॉवर एक्स प्लस वाय मायनस साईन एक्स मायनस वाय. डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे, परंतु टेक्स्टबुकमध्ये येथे पण मायनस काढलेला आहे, म्हणजे येथे मायनस कॉमन काढला आपण तर हे मायनस मायनस कॅन्सल होतील बरोबर आहे. सपोज येथे मायनस कॉमन काढला आपण तर हे मायनस मायनस कॅन्सल होतील, म्हणजे न्यूमरेटरमध्ये काय राहील साईन ऑफ एक्स मायनस वाय प्लस ईचा पॉवर एक्स प्लस वाय अपॉन येथे मायनस कॉमन काढल्यामुळे ही टर्म प्लस होईल, ती आधी लिहिणार आपण साईन ऑफ एक्स मायनस वाय आणि ही टर्म मायनसमध्ये येईल मायनस ईचा पॉवर एक्स प्लस वाय.
इथे मायनस कॉमन काढला आणि हा मायनस कॅन्सल होईल. याप्रमाणे dy/dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. हे पण आन्सर बरोबर आहे, परंतु टेक्स्ट बुकला हे आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 8 सोल्यूशन. cos of xy equal to x plus y. Differentiating with respect to x. Differentiating with respect to x. पहा इथे कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन फंक्शन आहे एक्स वाय, बरोबर आहे, एक्स इंटू वाय. परंतु या फंक्शनची पुन्हा घ्यावी लागेल आपल्याला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय. पहा कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आणि या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह इक्वल टू याची डेरिव्हेटिव्ह एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1, परंतु वायची dy/dx. ही डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू आपण. यू ही रूल अप्लाय करू. येथे हे मायनस साईन एक्स वाय, येथे यू ही रूल अप्लाय करू. येथे ब्रॅकेट येईल. फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंडची डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस सेकंड टर्म ॲज इट इज फर्स्टची डेरिव्हेटिव्ह एक्सची डेरिव्हेटिव्ह इंटू 1, लिहिण्याची गरज नाही, याप्रमाणे इक्वल टू 1 प्लस dy/dx. मायनस साईन एक्स वायने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे मायनस साईन एक्स वाय इंटू एक्स इंटू dy/dx. आणि मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे मायनस प्लस मायनस मायनस होईल. हे y इंटू साईन एक्स वाय इक्वल टू 1 प्लस dy/dx. आता dy/dxच्या टर्म आपण एकत्र करू. हे मायनस साईन एक्स वाय इंटू एक्स इंटू dy/dx आणि ही टर्म dy/dxची या साईडला पास करू, म्हणजे मायनसमध्ये येईल dy/dx इक्वल टू इकडे प्लस 1 आहे आणि येथे dy/dx नाही, ही टर्म या साईडला प्लसमध्ये जाईल y इंटू साईन एक्स वाय. याप्रमाणे पहा या दोन टर्ममध्ये dy/dx कॉमन काढू आपण. dy/dx कॉमन काढला तर येथे हे मायनस साईन हा एक्स राहील आणि साईन एक्स वाय राहतील, साईन ऑफ एक्स वाय, बरोबर आहे. आणि इथे मायनस हे कॉमन काढल्यामुळे येथे 1 होईल इक्वल टू 1 प्लस वाय साईन ऑफ एक्स वाय. आपल्याला dy/dx पाहिजे. हा ब्रॅकेट तिकडे पास करू. हा ब्रॅकेट इकडे न्यूमरेटरमध्ये आहे, इकडे डिनोमिनेटरमध्ये येईल. 1 प्लस वाय साईन एक्स वाय अपॉन पहा इथे मायनस साईन कॉमन काढता येईल आपल्याला. मायनस साईन कॉमन काढू. मायनस साईन कॉमन काढल्यामुळे हा 1 प्लसमध्ये लिहिणार आणि मायनस कॉमन काढल्यामुळे हे पण प्लसमध्ये होतील. पहा याप्रमाणे अरेंजमेंट करू आपण. येथे 1 आधी आहे तर येथे 1 आधी लिहिणार आणि मायनस साईन कॉमन काढल्यामुळे एक्स साईन एक्स वाय. पहिलाच आपण असं लिहू शकतो, देअरफॉर dy/dx हा जो निगेटिव्ह साईन आहे डिनोमिनेटरमध्ये आपण असा सेंटरमध्ये लिहिणार आणि 1 प्लस वाय साईन एक्स वाय अपॉन इथे असा हा ब्रॅकेट करा अपॉन 1 प्लस एक्स साईन एक्स वाय. पहा हे दोन ब्रॅकेट कॅन्सल होणार नाहीत, कारण येथे वाय आहे, येथे एक्स आहे, येथे ॲडिशन आहे, त्यामुळे हे कॅन्सल होणार नाहीत. पहा dy/dx ची व्हॅल्यू आपल्याला ही मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9 सोल्यूशन. e ला पॉवर e⁻x - y आहे इक्वल टू x अपॉन y. पहा येथे आपल्याला येथे कोशंट रूल अप्लाय करावं लागेल, कारण येथे डिव्हिजन आहे. त्यापेक्षा आपण काय करू, येथे e आहे, येथे आपण दोन्ही साईडला लॉग अप्लाय करू. दोन्ही साईडला लॉग अप्लाय केल्यामुळे लॉग e ची व्हॅल्यू 1 पुट करता येईल आपल्याला आणि येथे लॉग अप्लाय केल्यामुळे लॉगची सबट्रॅक्शन होईल, बरोबर आहे. कॅल्क्युलेशनला सोपं होण्यासाठी आधी आपण लॉग घेऊ, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. देअरफॉर
लॉग ई, त्याचा पॉवर किती आहे, ईचा पॉवर एक्स मायनस वाय इक्वल टू, या साईडला लॉग अप्लाय करू, लॉग ऑफ एक्स अपॉन वाय. पॉवर समोर येतो हे आपण पाहिलेलं आहे, म्हणजे ईचा पॉवर एक्स मायनस वाय समोर येईल आणि इंटू लॉग ई इक्वल टू, येथे डिव्हिजन आहे म्हणजे लॉग लॉगची सबट्रॅक्शन होईल, लॉग एक्स मायनस लॉग वाय. लॉग ईची व्हॅल्यू 1 असते, सिन्स लॉग ई ही व्हॅल्यू 1 असते. येथे 1 पुट करू आपण, देअरफॉर ई रेज टू एक्स मायनस वाय इंटू 1 इक्वल टू लॉग एक्स मायनस लॉग वाय. 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे हेच येणार आहे इक्वल टू लॉग एक्स मायनस लॉग वाय. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. आता किती सिंपल झालेलं आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वोशंट रूल पण अप्लाय करायची गरज नाही, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ईला पॉवर आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह ईचा पॉवर एक्स मायनस वाय, परंतु मल्टिप्लाय करायचं पुन्हा पॉवरची डेरिव्हेटिव्ह, पॉवर आहे एक्स मायनस वाय इक्वल टू लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स मायनस लॉग वायची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. देअरफॉर आता काय करू आपण, ही डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत, ईचा पॉवर एक्स मायनस वाय, येथे ब्रॅकेट करणार, एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 आणि वायची डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. देअरफॉर ईचा पॉवर एक्स मायनस वायने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे टर्म सेपरेट होईल डी वाय बाय डी एक्सची. ईचा पॉवर एक्स मायनस वाय इंटू 1 म्हणजे हेच येणार आहे, हे मायनस पुन्हा ईचा पॉवर एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. या टर्मने हा ब्रॅकेट आपण मल्टिप्लाय केला इक्वल टू हे ॲज इट इज. ही टर्म आपल्याला त्या साईडला न्यायची आहे कारण या टर्ममध्ये डी वाय बाय डी एक्स आहे. इथे ब्रॅकेटमध्ये डी वाय बाय डी एक्स होता, आता ब्रॅकेटच्या बाहेर आपण कॉमन काढत आहोत, डी वाय बाय डी एक्स कॉमन काढू, म्हणजे इथे काय राहील, मायनस ईचा पॉवर एक्स मायनस वाय इंटू सॉरी हे प्लस 1 अपॉन वाय. डी वाय बाय डी एक्स आपण 2 टर्ममध्ये कॉमन काढलेला आहे. देअरफॉर हे मायनस ईचा पॉवर एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स आणि डी वाय बाय डी एक्सची ही टर्म या साईडला आणली तर प्लस होईल 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स, बरोबर आहे, इक्वल टू या साईडला 1 अपॉन एक्स आणि येथे डी वाय बाय डी एक्स नाही आहे, ही टर्म या साईडला मायनसमध्ये येईल ईचा पॉवर एक्स मायनस वाय. इथे ब्रॅकेटमध्ये डी वाय बाय डी एक्स होता, आता ब्रॅकेटच्या बाहेर परंतु कॉमन आलेला आहे. ब्रॅकेटमध्ये असताना आपण मल्टिप्लाय करून बाहेर काढलेला आहे, आता कॉमन घेऊ शकतो आपण. इथे आहे, येथे आहे डी वाय बाय डी एक्स, कॉमन काढू आपण. डी वाय बाय डी एक्स कॉमन काढला तर येथे राहील मायनस ईचा पॉवर एक्स मायनस वाय हे प्लस 1 अपॉन वाय आणि इकडे इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1 मायनस एक्स ईचा पॉवर एक्स मायनस वाय अपॉन एक्स. येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, त्याप्रमाणे येथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आणि हा ब्रॅकेट इकडे पास करू आपण. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस वाय ईचा पॉवर एक्स मायनस वाय प्लस 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, हा मल्टिप्लिकेशन प्लस हा मल्टिप्लिकेशन अपॉन हा मल्टिप्लिकेशन अपॉन वाय याप्रमाणे इक्वल टू 1 मायनस एक्स ईचा पॉवर एक्स मायनस वाय अपॉन एक्स. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1 मायनस एक्स ईचा पॉवर एक्स मायनस वाय अपॉन एक्स. हा ब्रॅकेट इकडे आला तर वाय वर येईल आणि ही टर्म खाली येईल, बरोबर आहे, मायनस वाय ई एक्स मायनस वाय प्लस 1
हा ब्रॅकेट इकडे आणला आपण तर याचा रेसिप्रोकल होईल, बरोबर आहे. देअरफॉर dy/dx इक्वल टू टेक्स्टबुकमध्ये आन्सर असा आहे, हा y आधी लिहिलेला आहे आणि येथे 1 मायनस x e⁻ x मायनस y, हा मल्टिप्लिकेशन याप्रमाणे, फक्त y आधी आहे. हा ब्रॅकेट, हा असा ब्रॅकेट येईल आणि अपॉन x आधी आहे आणि येथे काय केलेलं आहे, 1 आधी लिहिलेलं आहे प्लसमध्ये असल्यामुळे आणि हे मायनसची टर्म नंतर लिहिलेली आहे, e⁻ x मायनस y. टेक्स्टबुकप्रमाणे आन्सर हे आहे. मित्रांनो, याप्रमाणे आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 10th क्वेश्चन. सोल्युशन x प्लस साइन ऑफ x प्लस y इक्वल आहे y मायनस कॉस ऑफ x मायनस y. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर x ची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस x प्लस y, परंतु मल्टिप्लाय करावं लागेल या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने, म्हणजे ddx ऑफ x प्लस y इक्वल टू y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx मायनस कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, बरोबर आहे. कॉसला डेरिव्हेटिव्ह, कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन येते, येथे मायनस आहे म्हणजे मायनस मायनस प्लस, साईन आता प्लस होईल कारण कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, येथे मायनस असल्यामुळे येथे प्लस लिहिणार आपण x मायनस y, परंतु या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह पुन्हा ddx ऑफ x मायनस y ने पुन्हा मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. देअरफॉर 1 हे प्लस कॉस ऑफ x प्लस y, ही डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, येथे मल्टिप्लिकेशन आहे 1 प्लस dy/dx इक्वल टू हे dy/dx ॲज इट इज प्लस साइन ऑफ x मायनस y आणि याची डेरिव्हेटिव्ह x ची 1 आणि y ची dy/dx याप्रमाणे. देअरफॉर dy/dx ब्रॅकेटमध्ये आहे, तर बाहेर आणण्यासाठी या टर्मने आपण ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. देअरफॉर 1 प्लस कॉस x प्लस y, 1ला मल्टिप्लाय केल्यामुळे हेच येणार आहे आणि हे प्लस साईन कॉसने पुन्हा याला मल्टिप्लाय करू, कॉस ऑफ x प्लस y इंटू dy/dx. dy/dx आता सेपरेट झालेला आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आलेला आहे, इक्वल टू त्याप्रमाणे येथे पण आपण dy/dx सेपरेट करू. हे dy/dx ॲज इट इज या साईनने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे हे प्लस साइन ऑफ x मायनस y इंटू 1 म्हणजे साइन ऑफ x मायनस y, हे मायनस साईन आणि साइन ऑफ x मायनस y इंटू dy/dx. याप्रमाणे dy/dxच्या टर्म आपण या साईडला पास करू आणि विदाऊट dy/dx या साईडला आणू आपण. येथे dy/dx आहे म्हणजे कॉस x प्लस y dy/dx. हा dy/dx इकडे मायनसमध्ये येईल dy/dx. येथे dy/dx आहे, इकडे प्लस होईल साइन ऑफ x मायनस y इंटू dy/dx, बरोबर आहे. एवढी टर्म इकडे प्लसमध्ये आली, इक्वल टू इथे dy/dx नाही आहे, ही टर्म ॲज इट इज या साईडची साइन ऑफ x मायनस y, नंतर हे पण मायनसमध्ये येतील, मायनस कॉस ऑफ x प्लस y आणि प्लस 1 या साईडला मायनस 1 होईल, बरोबर आहे, याप्रमाणे. देअरफॉर आता dy/dx कॉमन काढू आपण. dy/dx कॉमन काढला, या 3 टर्ममध्ये आपण कॉमन काढला, येथे राहील साइन ऑफ x मायनस y, ही टर्म आधी लिहितो मी कारण टेक्स्टबुकमध्ये आन्सरला मॅच होण्यासाठी. हे कॉमन काढलेलं आपण, नंतर हे प्लस राहील कॉस ऑफ x प्लस y, बरोबर आहे.
dy/dx कॉमन काढल्यामुळे येथे -1 होईल इक्वल टू साइन ऑफ x मायनस वाय हे मायनस कॉस ऑफ x प्लस वाय आणि -1 हा -1 आपल्याला dy/dx पाहिजे. देअरफॉर dy/dx इक्वल टू ही टर्म ॲज इट इज ही इकडे डिव्हिजनमध्ये येईल. तेवढा ब्रॅकेट आपण डिव्हिजनमध्ये पास करू. तो ब्रॅकेट आपण डिव्हिजनमध्ये पास करू. हे मायनस कॉस ऑफ x प्लस वाय येथे -1 आणि अपॉन साइन ऑफ x मायनस वाय येथे प्लस कॉस ऑफ x प्लस वाय आणि येथे -1. पहा याप्रमाणे dy/dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.